राम राम मंडळी. तर दुपारचे वाजले 2:30 आणि आत्ता माझं जेवण झालं. तर तुमचं जेवण झालं का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दुपारचं ऊन किती बाहेर पडलेलं आहे बघा. तर कामावरून झालेले आहेत ना, तर म्हटलं एक व्हिडिओ टाकूया. त्याच्यासाठी व्हिडिओ काढायला घेतला. रोज व्हिडिओ टाकायचं कसं आहे काय, ते कारण लागते. त्याच्यासाठी काही कारण असतं, त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकत नाही. आणि त्यात कसं कमेंट येत नाही. कमेंट आला की समजते बाबा की व्हिडिओ कशावर करायचा, काय करायचं. त्याच्यामुळं मी व्हिडिओ जास्त टाकत नाही, शॉर्ट व्हिडिओज टाकते. त्याच्यासाठी चाललेले. तर इथं आम्ही थोडीशी मेथी केलेली आहे, तर तुम्हाला इथं दाखवतो मी. तर हे हाताने उकरून इथं थोडीशी मेथी आम्ही टाकली होती. तर मेथी चांगली आली आहे तर दाखवते तुम्हाला. तर हे हाताने उकरून आम्ही इथं एवढी मेथी टाकली होती. मेथी छान आल्या इथं, हे बघा. त्याला पाणी काय पाजलं नाही आम्ही, कारण अजून वल आहे, त्याच्यामुळं पाणी काही पाजायचं नाही. कारण मोठी जर आली की मग पाजायचं पाणी. आणि ह्याच्यात धने वगैरे टाकलेले आहेत, पण त्याला पाणी पाजायची काही गरज नाही अजून. आणि इकडं ह्या भुईमुगाच्या जाळ्या आहेत, ज्या शेंगा तोडून ठेवलेल्या आहेत तिथं. आणि त्या कसं वाळलं की मग जनावरांना घालायला येतात, त्याच्यासाठी त्या तिथं ठेवलेल्या आहेत. इकडे तुरीच्या शेंगा आहेत बघा. अजून शेंगा काय लागल्या नाही ह्याला, फक्त फुलं आल्यात. अजून शेंगा लागायला थोडा वेळ आहे असणे, म्हणजे बारीक अशा शेंगा लागल्यात. हे बघा, हे अजून भरायच्या शेंगा, अजून याला भरायला वेळ आहे. तर त्याची कसं आपल्याला नंतर डाळ बनवता येते त्याची, त्याच्यासाठी तूर लावतात बांधाला. इथं मेथी आहे बघा. ह्या इथं शेंगा वळत घातलेल्या आहेत बघा. ह्या लाल मातीतल्या शेंगा आहेत. आणि हे आहेत भाताची टोपली, ती शेणानं सारवून इथं ठेवलेले आहेत. म्हणजे पावसाळ्याला कसं ह्याच्यात भात ठेवलं जाते. ह्याच्यात भात ठेवल्यानंतर भाताला काही होत नाही, त्याच्यामुळं आमच्या इकडे ह्याच्यातच भात ठेवतात, अशा ह्याच्या टोपल्यामध्ये, आणि त्याला टोपल्या म्हणतात. तर दुपारी किती ऊन पडलेलं आहे बघा. असं भरपूर ऊन पडलं आहे. सकाळी थंडी वाजता आणि दुपारी असं ऊन पडते. आणि ही झाडं आहेत बघा, इथे शिवरीची झाडं आहेत. सगळी दारा शिवरीची झाडं आहेत. ते वारा आलं की सगळा पाला दारात येतोय. हे बघा, इथे शेतात पण पाला पडलेला आहे. आणि दारात पण भरपूर पाला पडला. हे सकाळी थोडे मी इथं झाडून मारला होता. आणि इथे कुटाव्याच्या शेंगा आहेत इथे बघा. अजून थोड्या भरल्यात, अजून थोड्या भरायच्या आहेत. तर शेंगा भरपूर लागलेल्या आहेत. ह्या साईडला लागल्यात, इकडल्या साईडला पण शेंगा लागल्यात. हे बघा, वेल एकच आहे, शेंगा भरपूर लागल्यात इथं. हे पण इथं लागल्यात बघा, ह्या भरल्यात शेंगा. अशा पण भरलेल्या आहेत, पण अजून काढल्या नाहीत आम्ही शेंगा, इथंच ठेवल्यात.